पावसाळा असो किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये सगळ्यांच्या आवडीचे गरमागरम पदार्थ ते म्हणजे कांदा भजी, खेकडा भजी, बटाटा भजी, मिरची भजी. तर पुरीसारखे टम्म फुगलेले बटाटा भजी थंड झाल्यावर देखील अशीच फुगलेली राहतात आणि त्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे. त्यासोबत कांदा भजी बनवताना यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा सोडा अजिबात वापरलेलं नाहीये. तरी देखील मस्त अशी कुरकुरीत ही खेकडा भजी तयार होतात. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी व बटाटा भजी सुद्धा बनवणार आहोत. चारही रेसिपी अगदी झटपट आणि सोप्या आहेत. चला तर मग बनवूया पावसाळा विशेष गरमागरम भज्यांची रेसिपी. तर आपण सुरुवात करूया खेकडा भजीपासून. त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते स्लायसरच्या सहाय्याने अशा प्रकारे स्लाइस करून घ्यायचे आहेत. या भज्यांची खासियत म्हणजे आपण कांदा न चिरता ही भजी बनवणार आहोत. तर स्लायसरच्या सहाय्याने असे ह्याचे अगदी पातळ पातळ आपण स्लाइस करून घेऊयात. अतिशय पातळ असे स्लाइस आपल्याला इथे मिळत आहेत. तर मैत्रिणींनो, अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय पातळ पातळ अशा कांद्याच्या स्लाइस आपल्याला मिळालेल्या आहेत आणि ही पद्धत अतिशय सोपी आहे. यामुळे आपल्याला कांदा चिरत बसायची गरज नाही. आता हा कांदा अशा प्रकारे आपण थोडासा कुस्करून घेऊयात, जेणेकरून याला थोडं पाणी सुटेल आणि याच्या सगळ्या पाकळ्या सुट्ट्या होतील. आता एका कढईमध्ये मी साधारण 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले. 1 चमचा ओवा अशा प्रकारे हातावर थोडासा चोळून यामध्ये घातलेला आहे. 1 चमचा धने अशा प्रकारे जाडसर कुटलेत, जेणेकरून फक्त त्याची डाळ होईल. आणि 3 हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये मी घातलाय. तुम्ही फक्त मिरच्या जरी कुटून घातल्या तरीही चालेल. आणि त्यात आता आपण हा कांदा घालून असं हे व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे कांद्यातलं पाणी आहे त्यामध्ये हे बेसन थोडंसं भिजलं जाईल. आणि अतिशय कमी पाणी असं आपण थोडं थोडं शिंपडून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण कांद्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी थोडंसं सुटलंय. त्यामुळं असं व्यवस्थित असं आपण याला कुस्करून घ्यायचं आहे. थोडं थोडंसं पाणी घालून हे कुस्करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही किंवा तांदळाचं पीठही अजिबात वापरलेलं नाही आहे. आता आपण गरम गरम तेलामध्ये ही भजी सोडूयात. तेलही मी जास्त कडक केलेलं नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता भजी सोडल्या सोडल्या लगेचच तेलावर तरंगायला सुरुवात झालेली आहे. याचाच अर्थ आपली भजी एकदम मस्त गाड्यावर मिळतात तशी झालेली आहेत. तेल जर जास्त गरम केलं तर भजी सोडल्यानंतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते आणि साधारण 4 ते 5 मिनिटानंतर गोल्डन ब्राऊन कलरवर ही भजी काढून घ्यायची आहेत. अतिशय मस्त अशी ही भजी तयार आहेत. तर ही खेकडा भजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. अतिशय कुरकुरीत झालेली ही भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कमीत कमी पिठामध्ये आपण ही भजी वापरलेली आहेत. तर आता आपली खेकडा भजी तयार आहेत. आता आपण गोल कांदा भजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी पुन्हा इथे 1 कप बेसन घेतले. त्यामध्ये 2 मिरचीची पेस्ट घातलेली आहे. सोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून घातलाय. चवीनुसार मीठ घातले आणि पुन्हा इथे मी 1 चमचा ओवा हातावर चोळून घातलाय. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडेसे जिरे घातलेत. आणि आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे इथेही आपण अगदी थोडं थोडं असं
पाणी ॲड करत जायचं आहे आणि हे असं सरसरीत भाज्यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता मी इथे यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा सोडा आणि कोथिंबीर घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि अगदी 2च चिमूट मी सोडा घातलाय आणि पुन्हा आपण तेलामध्ये अशी ही गोलाकार छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी भजी सोडल्यानंतर काही सेकंदातच ही तेलावर तरंगायला लागलेली आहेत. याचाच अर्थ आपली भजी अगदी हलकी फुलकी झाली आहेत आणि काही सेकंदानंतर आपण याची बाजू पलटून घेऊ आणि दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन कलरवर याला फ्राय करून घ्यायचं आहे. वास तर इतका खमंग येतोय. दोन्ही बाजूने छान असा कलर इथे येतोय, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ही काढून घेऊयात. अगदी गाड्यावर जी भजी मिळतात ना, तशी सेम टू सेम याला टेस्ट आली आहे. आणि सोड्याचा वापरही आपण जास्त केलेला नाही आहे, शिवाय तांदळाचं पीठ तर अजिबातच वापरलेलं नाही आहे. तर ही गोलाकार कांदा भजी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आता आपण भज्यांचा तिसरा प्रकार बघतोय, तो म्हणजे बटाटा भजी. तर त्यासाठी मी इथे पुन्हा 1 कप बेसन घेतले, चवीनुसार मीठ घातले, 1 चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घातलेला आहे. 1 चमचा मी इथे तांदळाचं पीठ घातले आणि थोडीशी हळद घातली. हे जे तांदळाचं पीठ आहे ते बटाटा भजीसाठी आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच वेळी जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आणि इथे तुम्ही बघू शकता, पिठाची कन्सिस्टन्सी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी आपल्याला ठेवायची आहे. आता भजी करते वेळी मी यामध्ये थोडासा सोडा घालते, अगदी 2च चिमूट, आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तर इथे मी बटाट्याचे पातळ पातळ असे काप करून घेतले होते आणि ते पाण्यामध्येच ठेवले होते. भजी करते वेळी साईडला आपण एक टॉवेल ठेवायचा आहे किंवा एखादा नॅपकिन घ्यायचा आणि पाण्यातून हे असे पातळ स्लाइस काढून आपण त्या नॅपकिनवर थोडेसे टिपून घ्यायचे आहेत, म्हणजेच यातील जे पाणी आहे ते चटकन निघून जाईल. पाणी निथळल्यानंतर मगच आपण हे पिठामध्ये घालायचं आहे, अन्यथा पीठ अजून थोडं पातळ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे दोन्ही बाजू व्यवस्थित अशा आपण टिपून घेणार आहोत. एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यातल्या एक स्लाइस घेऊन अशा प्रकारे या मिश्रणात डीप करायचे आहेत. एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि मगच आपण ही भजी तेलामध्ये सोडायची आहेत. तर अगदी भजी सोडत्या वेळीच बघा, याच्यावर छान असा फुगा आलेला आहे, म्हणजेच आपली भजी अगदी व्यवस्थितपणे फुगली गेली आहेत. तर मैत्रिणींनो, अगदी 3 ते 4च मिनिटात ही भजी पटकन तयार होतात. झटपट बनणारी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा. शिवाय इंस्टाग्रामवर मला तुम्ही याचे फोटोसुद्धा काढून पाठवू शकता. दोन्ही बाजूंनी ह्याला व्यवस्थित आपण गोल्डन ब्राऊनवर फ्राय करून घेऊ आणि फ्राय झाल्यानंतर आपण हे बाहेर काढायचं आहे. छान टम्म अशी ही बटाटा भजी फुगली आहेत आणि तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळं ही भजी अगदी तासभर सुद्धा अशीच कुरकुरीत राहतात. आता आपण
ही भजी कट करून बघूयात. तुम्ही बघू शकता इथे किती छान टम्म अशी फुगलेली ही भजी तयार आहेत. आता मी याला चाकूच्या साहाय्याने मधोमध कट करते आणि तुम्ही इथे आता बघू शकताय खूप छानच असं पातळ याच्यावर आवरण तयार झालेलं आहे. अगदी 1 तासानंतर सुद्धा जर तुम्ही ही भजी खाल्ली तरी सुद्धा ही छान कुरकुरीतच लागतात. तर आता बटाटा भजी तयार झाली आहेत. आता आपण मिरची भजीकडे वळू. तर मिरची भजीसाठी मी इथे पुन्हा साधारण 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा ओवा. तोही अशा प्रकारे हातावर चोळून घातलेला आहे. थोडंसं हळद घातली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण त्यात थोडं थोडं पाणी घालून याचं एक दाटसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घेतलंय. इथे मी आता 4 मिरच्यांचा वापर करते. अगदी मी इथे चिमूटभर सोडा घातलेला आहे यामध्ये आणि सोडा घालून हे पुन्हा मी फेटून घेतलंय. त्यानंतर एक एक मिरची घेऊन मिरचीसोबत आपल्याला थोडं थोडं मिश्रण सुद्धा उचलायचं आहे आणि अशा प्रकारे हे आपण कढईमध्ये तेलात सोडायचं आहे. तर अगदी घातल्याच 1-2 सेकंदामध्येच तुम्ही बघू शकता आपण मिश्रण किती घातलं होतं आणि त्याची भजी कशी टम्म फुगलेली आहेत. अगदी सोड्याचा कमीत कमी वापर करून आपण ही भजी बनवली आहे. 3 ते 4 मिनिटात ही भजी व्यवस्थित तळून तयार होतात. दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण ही काढून घेऊयात. तर मैत्रिणींनो, ही भजी छान अशी तळलेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता तेल सुद्धा भज्यांनी जास्त पिलेलं नाहीये. तर अगदी आतपर्यंत छान जाळीदार अशी ही भजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. या एकाच व्हिडिओमध्ये आपण खेकडा भजी, कांदा भजी, बटाटा भजी तसंच मिरची भजी बघितल्यामुळे व्हिडिओ थोडासा लेंदी झालाय. पण अगदी कमीत कमी सोड्याचा वापर करता आणि शिवाय कांदा न चिरता इथे ही भजी तयार झालेली आहे. फक्त गोलाकार भज्यांसाठी आपण कांदा चिरून घेतलाय. तर मैत्रिणींनो, ही मस्त अशी भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.